नमस्ते, मी सुप्रिया. कुक विथ सुप्रियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे अर्धा किलो खिसलेलं खोबरं, पाव किलो खारीक, अर्धा किलो साखर, 125 ग्रॅम तूप, बदाम, डिंक, काजू, मनुके हे प्रत्येकी 125 ग्रॅम आहे, थोडीशी खसखस, सुंठ आणि जायफळ आणि मेथ्या 1 चमचा. तर आपल्याला प्रथम खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं असं थोडंसं त्याला गरम करायचं, जास्त नाही करायचं. खोबरं आपलं थोडंसं गरम झालेलं आहे, त्याला काढून घेऊ. त्यानंतर थोडंसं तूप घालायचं आणि खारीक भाजून घ्यायचं. खारीकला चांगलं भाजून घ्या. हे खसखस ह्याच्यातच टाकून घ्यायचं आपल्याला, म्हणजे थोडंसं भाजलं जाईल. ते खारीक आणि खसखस आपलं भाजलं गेलेलं, तर त्याला काढून घेऊ. आता हे बदाम काजू घालून घ्यायचे आपल्याला. आता हे काजूला चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. आता काजूला काढून घेऊ आपण. आता हे थोडंसं तूप टाकायचं आणि हे बदाम भाजून घ्यायचे. आता आपले बदाम हे भाजले झाले, त्याला काढून घ्यायचं. थोडंसं तूप टाकायचं आणि गॅसची फ्लेम बारीकच ठेवायचं आपल्याला. त्यात मनुके टाकून घ्या.
काढून घेऊ. आणखी थोडं राहिलं ते घालून. थोडंसं तूप टाकून. तर आता ह्याला पण काढून घ्यायचं, तळले गेलं. आता आपल्याला डिंक तळण्यासाठी अजून थोडंसं तूप टाकायचं. गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची. आता आपलं डिंक असं तळून झालेलं आहे, तर त्याला काढून घ्यायचं. आता हे डिंक तळून घेतलं होतं राहिलेलं, आणि थोडी डिंक कच्चं घालण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे खोबरं, खारीक, पुन्हा हे मनुके आणि हे डिंक, बदाम, काजू आणि ही कच्ची डिंकसुद्धा मिक्सर करून घ्यायचं आपल्याला हे सगळं, आणि त्यात हे चमचाभर मेथ्या मिक्सर करून घालायचं. या चमचाभर मेथ्यालाही मी तुपात भाजून घेतलेलं आहे, तेव्हा हे सगळं आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं बदाम, काजू मोठं मोठं हे थोडं ठेवायचं लाडूमध्ये, त्यामुळे त्याची चव चांगली लागते. आता हे सगळं साहित्य मी मिक्सर करून घेतलेलं आहे, तर याला सगळ्याला आपल्याला एकजीव करायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी, तर याला मिक्सरमध्ये घालून थोडं थोडं घालून अजून एकदा मिक्सर करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सर करून घेतलेलं आहे मी पुन्हा, म्हणजे मिक्सर म्हणजे थोडंसं मिक्स करून घेतलं, म्हणजे जेणेकरून सगळं एकजीव व्हावं. मग त्यामध्ये आता थोडं तूप गरम करून घेतलं, थोडं तूप टाकून मिक्स करायचं. आता आपल्याला साखरेचं पाक करून घ्यायचं आहे, त्यासाठी एक अर्धा किलो साखर घातली मी, आणि त्यामध्ये एक अर्धा ग्लासच्या थोडंसं वर पाणी घालायचं. याचं पाक करून घ्यायचं आपल्याला. या पाकामध्ये आपल्याला सुंठ आणि जायफळची पूड टाकायची. आपला असा पाक तयार झालेला आहे. आता आपल्या लाडूसाठी हे एक तरी पाक तयार झालेला आहे.
आता याच्यामध्ये आपल्याला हे सगळं लाडूचं साहित्य घालून घ्यायचं आहे आपल्याला. बस सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाकामध्ये आपल्याला. पाकामध्ये सगळं एकजीव झालेलं आहे बघा. हे एकसारखं सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मी. आता याचे आपण लाडू तयार करायचे आहेत. आता अशा प्रकारे आपल्याला सगळे लाडू करून घ्यायचे आहेत. तर तयार आहेत आपले डिंकाचे लाडू. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.